3 एप्रिलला महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडेल। मुंबईतील शिवालयामध्ये ही पत्रकार परिषद पार पडणार असल्याचं कळतंय। यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले उपस्थित राहणार आहेत। दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। 4 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि या पार्श्वभूमीवरती या भेटीला महत्त्व आहे। याचबाबत आपण अधिक माहिती जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी चेतन यांच्याकडून। चेतन, महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे गाजू शकतात? गार्गी, आपण पाहिलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये तेढ निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती आणि या चर्चेला हा पूर्णविराम लागणार आहे। तो म्हणजे महाविकास आघाडीची एक महत्त्वाची पत्रकार परिषद 3 एप्रिलला मुंबईतील शिवालय इथे होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सोबत घटक पक्ष आहेत हे देखील उपस्थित राहणार आहे। प्रामुख्याने शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, जयंत पाटील असतील, बाळासाहेब थोरात असतील, यासारखे अनेक नेते, दिग्गज नेते या पत्रकार परिषदेत असणार आहे। खरं तर 4 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे दुसऱ्या टप्प्यातील आणि त्यापूर्वी ज्या उर्वरित जागा आहे या जागांची घोषणा देखील, उमेदवारींची घोषणा देखील केली जाणार आहे आणि त्या संबंधित अधिक महाविकास आघाडी आणि वंचित यांच्यामध्ये जे क्लॅशेस चालू आहे यावर देखील या पत्रकार परिषदेतून उत्तरं दिली जातील। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असणार आहे या पत्रकार परिषदेची की ज्या जागा वाटपांचा तिढा अद्याप सुटलेला आपल्याला पाहायला मिळत नाही, जसं भिवंडी असेल किंवा सांगली असेल, ह्याच्यावरून अजून देखील काँग्रेसमधील नेते नाराजगी व्यक्त करतायत। दिल्लीपर्यंत त्यांनी त्या संदर्भात तक्रार देखील केली आहे। तर या सर्व गोष्टींवर पडदा कशा प्रकारे पडणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। जी चेतन, याकडे आपले लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।